मुंबई महानगरपालिकेमध्ये पहिल्यांदाच 10 स्वीकृत नगरसेवक जाणार। भाजप ठाकरेंच्या शिवसेनेसह काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक हे पालिकेमध्ये जाणार आहेत। निवडणुकीमध्ये तिकीट न मिळू शकलेल्या किंवा कमी फरकाने पराभूत झालेल्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे। जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी भाजप आणि राष्ट्रवादी ऍक्टिव्ह मोडवर। पुण्यामध्ये जिल्हा परिषदेच्या इच्छुक सदस्यांच्या अजित पवार आणि दत्ता भरणे मुलाखती घेत आहेत, तर भाजपकडून महामंत्री राजेश पांडे, आमदार राहुल कुल हे देखील मुलाखती घेत आहेत। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी सांगलीमध्ये काँग्रेसची बैठक। खासदार विशाल पाटील, काँग्रेसचे नेते जितेश कदम यांची मिरज तालुक्यामधील सर्व जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समिती गणांची आढावा बैठक। जिल्हा परिषद निवडणुका पारदर्शकतेने घ्याव्यात यासाठी मतपत्रिकेवरती घ्या, नाना पटोले यांची निवडणूक आयोगाकडे पत्राच्या माध्यमातून मागणी। चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये गटनेता आणि महापौर पदासाठी काँग्रेसमध्ये चढाओढ। विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यामध्ये संघर्ष। विजय वडेट्टीवार यांनी 14 ते 15 नगरसेवकांना अज्ञात स्थळी हलवलंय, तर धानोरकर यांनी देखील आपल्या नगरसेवकांना हैदराबाद इथे रवाना केलंय। 19 ते 23 जानेवारीच्या दरम्यान पुणे ग्रँड चॅलेंज टूरचं आयोजन। आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या निमित्तानं पुण्यामधल्या वाहतुकीमध्ये काहीसे बदल होत आहेत। फर्ग्युसन कॉलेजचा रोड, गणेश खिंड रोड, जंगली महाराज रोड आणि या सगळ्या मार्गांना जोडणारे जे काही रस्ते आहेत ते देखील वाहतुकीसाठी बंद राहतील। अमरावती प्रसिद्ध असलेल्या बहिरम यात्रेमध्ये आमदार हिंद केसरी जंगी शंकरपटाचं आयोजन। विदर्भामधल्या सगळ्यात मोठ्या या शंकरपटासाठी मोठ्या संख्येने बैलजोड्या दाखल झाल्यात। भाजपचे आमदार प्रवीण तायडे यांच्याकडून या शंकरपटाचं आयोजन। इंडिगोवरती डीजीसीएची सगळ्यात मोठी कारवाई, 22 कोटी रुपयांचा दंड, उपाध्यक्षांना पदावरून हटवण्याचे आदेश। इंडिगो एअरलाईनकडून गंभीर निष्काळजीपणा आढळून आल्याचं अहवालामध्ये स्पष्ट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।